तर आपला पहिला सब्जेक्ट जो आहे आजच्या मीटिंगचा तो आपल्या स्वतःशी संबंधित आहे. म्हणजे स्वतःचं भान, स्वतःची जागृती, अवेअरनेस, माइंडफुलनेस, अवेकनिंग, याला पालीमध्ये सती म्हणतात. तो आपला पहिला विषय जो आहे तो सती आहे. आणि सती हा विषय जे जुने लोक आहेत त्यांना माहिती आहे. नवीन लोकांसाठी आपण हळूहळू त्या विषयाची उकल करत जाणार आहोत. तर हा आपला पहिला विषय आहे. आणि दुसरा विषय जो आहे तो बाबासाहेबांशी संबंधित आहे. तो विषय देखील जागृतीशी संबंधित आहे. जागृतीचा अग्नी तेवत ठेवा किंवा जागृतीचा विस्तव कधी विझू देता कामा नये. बाबासाहेबांचं जे काम होतं हे मुख्यतः जनजागृतीशी संबंधित होतं. आणि जनजागृतीतून त्यांनी चळवळ उभी केली. चळवळ उभी करून त्यांनी लोकहितासाठी काही कार्यक्रम आखले. संघटना स्थापन केल्या, जसे बहिष्कृत हितकारिणी सभा आहे किंवा दलित फेडरेशन आहे किंवा नंतर स्वतंत्र मजूर पक्ष आहे, नंतर RPI आहे वगैरे वगैरे. त्यांनी संस्था काढल्या, शिक्षण संस्था काढल्या, पक्ष काढले आणि नंतर धम्माच्या प्रवाहामध्ये आपल्याला आणून सोडलं, बुद्ध धम्माच्या प्रवाहामध्ये. तर हे सगळं काम त्यांनी जनजागृतीतून केलेलं आहे. आधी लोकांना या सगळ्या विषयांचं ते महत्व पटवून देत होते. आपण कोण आहोत, आपली पार्श्वभूमी काय आहे, आपला इतिहास काय आहे, आपण कसे जगतो. म्हणजे त्या काळामध्ये जेव्हा 1920 सालापासून बाबासाहेबांनी सामाजिक कार्यामध्ये पहिलं पाऊल टाकलं माणगावच्या परिषदेमधून, तिथं शाहू महाराज अध्यक्ष होते त्या परिषदेचे, तिथपासून त्यांनी जनजागृतीचं काम सुरू केलेलं आहे. आणि जनजागृतीतून त्यांनी लोकांना आपले वैयक्तिक, मानसिक, सामाजिक, आर्थिक, धार्मिक जगण्याचे प्रश्न त्यांनी लोकांच्या समोर मांडले आणि जनजागृती केली. म्हणजे व्यावहारिक जनजागृती केली बाबासाहेबांनी. परंतु ती जागृती जनमन जागृती होती. लोकांची मन जागी केली. कारण लोक एका अर्थानं झोपेत होते, गाफील होते. गाफील असल्यामुळे त्यांना आपण कसं जगतोय, कसे अन्याय सहन करतोय, कसे आपले हक्क मारले जातात, कसं आपण गलित गात्र जीवन जगतो, कसे आपण वंचित आहोत, खऱ्या अर्थाने बहिष्कृत आहोत, असा शब्दप्रयोग बाबासाहेबांनी केला. बहिष्कृत, कसे आपण बहिष्कृत आहोत वगैरे अशा पद्धतीचं त्यांनी लोकांना असे मुद्दे त्यांच्या समोर उपस्थित करून जनजागृती केली. लोक जागे झाले, भानावर आले आणि तिथून ती चळवळ त्यांनी सुरू केली. आणि मग ती चळवळ वेगवेगळ्या अंगानं काम करत 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 ती शेवटी धम्म स्वीकारापर्यंत येऊन पोहोचली. आणि शेवटी 14 ऑक्टोबरला धम्म स्वीकार केला. तेव्हा देखील त्यांनी लोकांना जाग करण्याचा प्रयत्न केला की आपण हा धम्म का स्वीकारत आहोत, याची काय आवश्यकता आहे. ती जागृतीची चळवळ होती. अशा पद्धतीनं बाबासाहेबांचं जे सगळं काम आहे ते जनजागृतीच आहे. जनजागृतीचं, जनमन जागृतीचं. पण या सगळ्यात आधी महत्वाची गोष्ट म्हणजे बाबासाहेब स्वतःमध्ये जागृत होते. त्यांना स्वतःच्या जीवनाचं भान होतं. आणि त्यामुळं ते म्हणायचे की समाजाचे प्रश्न मला माझ्या अनुभवातून माहिती झालेले आहे. आणि
त्यामुळे लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी मला म्हणजे काय ते मला पुस्तकातून समजले नाहीत किंवा ऐकून समजले नाहीत. त्या समस्या ते प्रश्न मी जगलो, स्वतःच अनुभवले आणि म्हणून मला माझ्या समाजाचे प्रश्न माहिती आहेत. ते प्रश्न सोडवण्यासाठी विशेषतः अस्पृश्यतेचा प्रश्न सोडवण्यासाठी त्यांनी आपलं संपूर्ण जीवन दिलं आणि तो प्रश्न सोडवता सोडवता त्यांनी समाजाचा उद्धार, ज्या समाजात ते जन्मले त्या समाजाचा उद्धार तर केलाच, परंतु राष्ट्राच्या उद्धारासाठी त्यांनी पुढची एक व्यापक पावलं उचलत उचलत, आपल्याला माहिती आहे शेवटी त्यांनी संविधान पण लिहिलं आणि त्याच्यानंतर त्यांनी धम्म स्वीकार केला, बुद्ध धम्माचा स्वीकार केला. अशा पद्धतीने त्यांचं काम वाढत वाढत व्यापक होत 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 ते जागतिक पातळीवर पण पोहोचलं किंवा पोहोचावं अशी त्यांची अपेक्षा होती. म्हणून ते म्हणाले की संपूर्ण जग हे धम्मराज्य करावं, सगळं जग हे धम्मराज्य व्हावं, हा बुद्धाच्या धम्माचा हेतू आहे आणि आपलाही तोच हेतू आहे. तर अशा पद्धतीने बाबासाहेबांचं काम देखील जागृतीला धरून होतं, सतीला धरून होतं. बुद्धाचं काम देखील अर्थातच सतीला धरून आहे. म्हणून सती, आनापान सती, त्याच्यानंतर आपण म्हणतो सती पठाण, सप्तबोध्यांग, सती संप्रजन्य वगैरे हे जे सगळे शब्द आहेत हे जागृतीचे शब्द आहेत, जागृतीच्या अर्थाचे शब्द आहेत, जागृतीचंच काम आहे. आणि त्यामुळे आपण असं म्हणतो की बुद्धाचं काम आणि बुद्धांचं काम आणि बाबासाहेबांचं काम यातला समान धागा, समान सूत्र जर कोणतं असेल तर ते सतीचं आहे, जागृतीचं आहे. बाबासाहेबांचं काम जर आपल्याला पुढे न्यायचं असेल तर आपल्याला आधी व्यक्तिगत पातळीवर भानावर यावं लागेल, जागं व्हावं लागेल. जागं होणे याचा अर्थ आपली विचार प्रक्रिया आपल्याला समजली पाहिजे, आपलं मन आपल्याला समजलं पाहिजे, आपलं चित्त आपल्याला समजलं पाहिजे, म्हणजे आपल्या भावना आपल्याला समजल्या पाहिजे, आपली सुख दुःख म्हणजे जाणीवा आपल्याला, वेदना आपल्याला समजल्या पाहिजे आणि आपण कायानं शरीराने कसं वर्तन करतो, म्हणजे कसं बोलतो, कसं वागतो, या सगळ्या गोष्टी आपल्याला समजल्या पाहिजे. ते कसं समजून घ्यायचं हे सूत्र बुद्धांनी सांगितलेलं आहे. त्याला आपण सती साधना हॅलो म्हणतो. सर. हा हॅलो सर. हॅलो सर, प्रश्न असा आहे सर की बाबासाहेबांचं काम आपल्याला पुढे घेऊन जायचं, बुद्धाचं काम आपल्याला पुढे घेऊन जायचंय आणि सर्व त्यांचे अन्वये खूप प्रयत्न करतात आणि ते प्रयत्न चालू आहेत. मी पण आता सती साधनाचा खूप दिवसापासून अभ्यास करतोय, माझा पण प्रयत्न चालू आहे. पण काही काही गोष्टीमुळे मी डिस्टर्ब होतो, म्हणून पुढे जाऊ शकत नाही. आता तुम्ही जे म्हटलं, बाबासाहेबांना खूप काम केलं, म्हणजे त्यांना एवढं काम केलं आपण पुस्तकाच्या माध्यमातून ऐकून पूर्ण ऐकतो. पण त्यावेळेस पण ते थोडे डिस्टर्ब असताना पण त्यांची जागृती फुल कशी होती. आणि आज मी एका एका थोडं आपण डिस्टर्ब झालं, आपण जागृतीवर आपण राहत नाही, जागृती हरवतो. थोडं काय घटना घडली की आपण हरवतो. बाबासाहेब त्यावेळेस बी किती जागृत होते, त्यांना बी किती विरोध करायला लागला समाजाचा, तरी पण त्यांची जागृती किती होती. खूप विचार करायची गोष्ट आहे. आणि आपली जागृती मला वाटतं मी वैयक्तिक कुठतरी कमी पडतो, त्यामुळे आपण काम पुढे जाऊ शकत नाही. एक गोष्ट आपल्याला डिस्टर्ब करू शकते, तर ते डिस्टर्ब होत नसेल का, आणि ते झाले असते एवढं पुढे नसते गेले, म्हणजे हे जागृती 100% जागृत होते. तुमच्या तुमच्या ह्या 100% जागृत. तुमच्या ह्या बोलण्यातच तुमचं उत्तर आहे. तुमच्या ह्या बोलण्यात उत्तर आहे की आपण आपल्या स्वतःच्या जागृतीचा, सतीचा, भानावर येण्याचा जो प्रयत्न आहे तो आपण असं म्हणू की मनापासून करत नाही, किंवा आपले प्रश्न इतके आपले प्रश्न इतके गुंतागुंतीचे, इतके गुंतागुंतीचे प्रश्न आहेत की आपल्याला आपलं स्वतःच भानही राहत नाही की आपल्याला नेमकं काय करायचंय.
लक्षात येत नाही, आणि उदाहरण लक्षात असं जरी आलं तरी प्रयत्न आपले कमी पडतात. मग त्याच्यासाठी आपल्याला आहे. मीटिंग वगैरे, मीटिंग किंवा शिबिर वगैरे आपल्याला आपण जे घेतो त्याचं कारणच ते आहे की आपण विसरतो, म्हणून तर परत परत स्मरण करून द्यावं लागतं, परत परत का म्हणजे सांगावं लागतं. बोलण्याचा उद्देश हा सर, कारण हा वाचण्यामध्ये असं बऱ्याच ठिकाणी आलंय की बाबासाहेबांना म्हणजे फाईल तोंडावर फेकून मारली तरी पण ते डिस्टर्ब झाले नाहीत. म्हणजे यांचे एवढे काम केले म्हणजे ह्याचा अर्थ ते डिस्टर्ब झाले नाहीत. म्हणजे त्यांना प्रत्येक क्षणाला कसा विरोध झाला तरी पण ते डिस्टर्ब झाले नाहीत. आपल्याला सगळं सर्व गुण संपन्न आज आपण असून बी डिस्टर्ब होतोय. म्हणजे त्यांची जागृती आणि आपल्या जागृतीमध्ये खूप मला वाटतं बाबासाहेब असं. बाबासाहेब डिस्टर्ब झाले नाहीत असं नाही. बाबासाहेब डिस्टर्ब झाले. झाले आता असतील. उदाहरणार्थ तुम्ही जो अनुभव सांगितला, तो बडोद्याचा जो अनुभव हम्म. आहे, तो फाईल फेकण्याचा, किंवा जो त्या महाराजांच्या दरबारामध्ये हा. गायकवाड महाराजांच्या दरबारात त्यांना जो काही त्रास झाला ऑफिसमध्ये, तो इतक्या पराकोटीचा होता. त्यांना राहायला घर मिळालं नाही, त्यांना पाणी मिळत नव्हतं, जेवणाचे प्रश्न होते, राहण्या सगळे प्रश्न होते. तर ते ओक्साबोक्सी रडलेले आहेत तिथे. डिस्टर्ब झाले नाही असे नाही, परंतु त्यांनी त्यांचा उद्देश ते विसरले नाहीत. आपला आणि आपल्याला आपण काय करतो, आपलं काय होतं, आपल्याला थोडे आपण डिस्टर्ब झालो की त्या डिस्टर्बन्सचाच विचार करत बसतो, त्या त्रासाचाच विचार करत हम्म. बसतो, आणि मग त्याने असं केलं आणि त्याच्यामुळे असं झालं नाही, असं केलं. म्हणजे आपण त्या त्रासाला महत्व देतो, परंतु त्या त्रासातून बाहेर कसं पडायचं, त्याचा जो उपाय आहे, त्याचा जो मार्ग आहे, तो जो उद्देश आहे, तो उद्देश आपण विसरून जातो, म्हणजे आपण स्वतःला विसरतो. हा फरक आहे, हे लक्षात घेऊ आपण. बाबासाहेब विचलित झाले नाही, कारण ते शेवटी माणूस होते, ते पण माणूस होते. त्यांच्या पण त्यांचे पण त्यांचा त्रास तर पराकोटीचा, म्हणजे आपल्यापेक्षा 1000 पटीने जास्त होता. मग आपल्यापेक्षा 1000 पटीने ते डिस्टर्ब झाले, व्हायला पाहिजे होते, पण तसं नाही झालं. ते सगळ्या सगळ्या हा. विचलित अवस्थेतून त्यांना त्यांच्या ध्येयाचं, उद्देशाचं, की आपल्याला नेमकं काय साध्य करायचंय, काय करायचं नेमकं, याचं भान त्यांना होतं, याची जागृती त्यांना होती. तो भाग आपल्याकडून निसटतो, म्हणजे आपण स्वतःला विसरतो थोडक्यात. आपण अगदी बरोबर. त्याला प्रवाहपतीत अशी अवस्था आहे. प्रवाहपतीत म्हणजे कसं, प्रवाह जिकडे वाहतो तिकडे आपण वाहतो. म्हणजे तिकडं हम्म. आपण म्हणजे कसं, पाण्यामध्ये कचरा पडल्यावर कसं तो कचरा का पालापाचोळा पाण्याबरोबर वाहत जातो, तसे आपल्या जीवनामध्ये हे विचलित करणारे, डिस्टर्ब करणारे जे प्रसंग येतात, त्या प्रसंगांबरोबर आपण वाहत जातो, आपण त्याचीच जास्त चिंता करत बसतो. आपण त्याच्यातून बाहेर कसं पडायचं याचा आपण स्वतःपुरता पण विचार नाही करत. समाजाचा आणि इतरांचा तर तो प्रश्न लांबचाच आहे. म्हणून आपण स्वतःचंही काम करत नाही आणि समाजाचंही काम करत नाही, कुठलंच काम करत नाही, आपण गोंधळामध्ये जगतो. आणि हा गोंधळ, हा मानसिक गोंधळ जर दूर करायचा असेल, त्रास सगळ्यांना आहे, परंतु त्या गोंधळातून बाहेर कसं पडायचं हे आधी पाहिलं पाहिजे. त्रास सहन करत करत गोंधळातून बाहेर पडण्याचा जो मार्ग आहे, तो सती साधन आहे. तो तो अगदी हा बरोबर. हा तो हा ते आपलं सतीचं काम आहे. हा आपला खरा म्हणजे मुख्य विषय आहे. आणि म्हणून आपण ही जागृतीच्या कार्यशाळा भरवतो. आपण आता काही शिबिर म्हणजे छोटी छोटीच घेतलीत आपण, 4-4, 5-5 दिवसांची, ती पुरेशी आहे. पण अशी शिबिर आपल्याला जास्त घेण्याची गरज आहे, आणि वर्ग घेण्याची गरज आहे, प्रत्यक्ष भेटीगाठीची गरज आहे, नियमित संपर्काची गरज आहे, आणखीन अभ्यासाची पण गरज आहे, आणि एका ठिकाणी आपली बैठक व्यवस्था होईल अशी पण आपली आवश्यकता आहे. आणि त्याचबरोबर अशा प्रकारच्या ऑनलाईन मीटिंग सुद्धा चालू राहणं ही आपली गरज आहे. तर हे सगळं जे आहे बरोबर. हे आपल्या प्रशिक्षणासाठी आहे. आपलं व्यक्तिगत प्रशिक्षण, असे प्रशिक्षित लोक आपण जर तयार करू शकलो, किंवा प्रशिक्षित लोक होऊ शकले, निर्माण होऊ शकले, तर त्याच्यातून आपलं पुढचं काम जे आहे ते उभं राहणार. ही अगदी गोष्ट बरोबर सर. ही आपण गोष्ट आता हे आपल्याला
हा, त्याच्यामुळं आपल्याला म्हणजे आपण बाबासाहेबांचं काम दैनंदिन जीवन करायचंय. जगत असताना पण आपण जागृत राहिलं पाहिजे. त्याच्यामुळे आपण फक्त बाबासाहेबांचं काम करायचं आणि समाजाचं काम करायचं असं म्हणून समाजाचं काम होणार नाही. आता आपण पाहतो की किती विस्कळीतपणा आहे, किती दिशाहीनता आहे, काहीच लक्षात येत नाही कोणत्या बाजूने जावं, कोणत्या दिशेने जावं. आता इलेक्शनचा पण पिरियड आहे, अजून किती लोक गोंधळात आहेत याच्यामध्ये. आणि मग अशा याच्यामध्ये काय होतं, ऐन वेळेला जे जमतं ते करतात. ऐन वेळेला जे जमतं, जसं जमतात तसं करतात. आणि मग त्याच्यात त्यांना काही फरक नाही पडत वातावरणात. जे सामर्थ्यवान लोक आहेत ते सामर्थ्यवान लोकांचं त्यांचं राज्य येतं, आणि बाकी जे आपलं जे जीवन जसं चाललंय तसं चालत राहतं. बाबासाहेबांनी अशा पद्धतीनं काम केलंच नाही, हे आपल्याला लक्षात घ्यावं लागेल. आता हे आपण याच रेकॉर्डिंग चालू आहे, हा विषय नंतर पण आपण याच्यावर चर्चा करू शकतो की खरंच अशी परिस्थिती आहे काय, आणि या परिस्थिती सुधारण्यासाठी आपल्याला काय जबाबदारी घेतली पाहिजे, काय काम केलं पाहिजे, याच्यावर आपण चर्चा करू शकतो, काही कार्यक्रम आखू शकतो. आजचा विषय जो आहे, बरोबर आहे. हा, आजचा विषय जो आहे, आपण आधी स्वतः भानावर आलं पाहिजे, हो, जागृत झालं पाहिजे. हो, आणि आपण सगळं जीवन जगत असताना पूर्ण दैनंदिन जीवनामध्ये डिस्टर्ब न होता आपण कंटिन्यू जागृत कसं झालं पाहिजे हे महत्वाचं आहे. तिथून पुढे बाकीचं काम. डिस्टर्ब होणार आपण तेवढे स्ट्रॉंग नाही, आपण तेवढे मनाने मजबूत नाही. बाबासाहेब म्हणायचे नंतर नंतर का मी खडकासारखा आहे म्हणे, ते मी दगडासारखा आहे म्हणे, मी विरघळत नाही पटकन, तुम्ही लोक लगेच विरघळता म्हणे ढेकळासारखे, असं बाबासाहेब म्हणायचे. तर ते बरोबर आहे, आपण लगेच ढेकळासारखे विरघळतो. आपल्याला अडचण आली, आपल्याला काही त्रास झाला की आपण लगेच मार्ग सोडून देतो. काय करायचं आवाज येत नाहीये सर. आवाज येत नाहीये सर. आता बोललेला आवाज नाही आला. हॅलो, आता येतो, आता आवाज येत नाही. येतोय येतोय सर का? आता आवाज. आता येतो. ओके ओके. हा, तर जीवनामध्ये अडचणी ह्या येणार आहेत, त्रास हा होणार, डिस्टर्बन्स येणार आहे, परंतु तरी सुद्धा बरोबर. त्याच्यासाठी साधनं आवश्यक आहे. आता हा पण मुद्दा आपण लक्षात घेऊ. अडचणी आहेत, त्रास आहे, ज्याला बुद्धाने दुःख म्हटलंय. दुःख तर असणारच आहे, परंतु भानावर येऊन दुःखाचं कारण शोधणं, त्याचं निवारण करणं आणि त्या निवारणाच्या मार्गावर चालत राहणं, प्रयत्न करणं, बरोबर. हे महत्वाचं काम. नुसतं रडत बसणं, माझी अशी अडचण आहे, लोक असे आहेत आणि समाज असा आहे, रडत बसून कोणतंही काम होणार नाही. नाही. म्हणून बाबासाहेब म्हणायचे की सगळ्यात महत्वाचं जे काम आहे ते मनाचं सामर्थ्य मिळवण्याचं आहे. जोपर्यंत मनाचं सामर्थ्य नाही तोपर्यंत आपण कोणतंही काम करू शकत नाही. कारण मनाचं सामर्थ्य म्हणजे आत्मविश्वास आहे. ज्याच्याकडे आत्मविश्वास आहे तो अडचणींना घाबरत नाही, प्रॉब्लेमला घाबरत नाही, लोकांना पण घाबरत नाही, विरोधकांना घाबरत नाही. म्हणून बाबासाहेब म्हणायचे की एकटं जरी जगायची पाळी आली आपल्याला तरी आत्मविश्वासानं जगता आलं पाहिजे, मानसिक सामर्थ्यानं जगता आलं पाहिजे. ज्याला एकटं जगता येत नाही तो समाजात काम करू शकत नाही असं पण म्हणतात ते. आता हे उलट वाटतंय हे, पण तसंच आहे. ते एकटं जगणं म्हणजे किती अडचणी आल्या तरी मी स्वतःला सांभाळेन, असा त्याचा अर्थ आहे. तर हे सामर्थ्य मिळवण्यासाठीच आपली ही जागृतीची कार्यशाळा आहे, सखी साधना आहे, आणि याच्यासाठी आपल्याला आणखीन जरा जास्त प्रयत्न करण्याची गरज आहे. मला वाटतं
आजचा मुद्दा तुमच्यापर्यंत मला पोहोचवता आलाय थोडाफार. आजच्या मीटिंगचा उद्देश पण तेवढाच आहे. त्याचं कारण आता ही मीटिंग जी आहे ही फक्त 40 मिनिटाचाच आपल्याला अवधी आहे आणि त्याच्यात आपल्याला ती संपवायची आहे. आणखीन कोणाला काही सांगायचं असेल तर त्यांनी आपला माईक ओपन करायचा आहे आणि बोलायचं.